नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. प्राचीन आयुर्वेदिक शहाणपण आणि आजचं आधुनिक वनस्पती रसायनशास्त्र म्हणजेच फायटोकेमिस्ट्री या दोन्हींना जोडणारा एक अद्भुत दुवा म्हणजे अडुसा. आजचा आपला संपूर्ण फोकस या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीवर असणार आहे. आता सुरुवातीलाच एक अत्यंत कुतूहलजनक प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. कधी विचार केलाय का आपण की हजारो वर्षांपूर्वी नोंदवलेलं एक साधंसं पान आजच्या या आधुनिक युगातही श्वसनाच्या गंभीर आजारांवर इतका प्रभावी दिलासा कसा काय देऊ शकते? तर ही बघा, ही आहे जस्टिशिया अडाटोडा, जिला आपण सर्वसामान्यपणे मलबार नट किंवा अडुळसा या नावाने ओळखतो. आग्नेय आशियात मूळ असलेली ही एक सदाहरित वनस्पती आहे आणि ती साधारणपणे 3 मीटर उंचीपर्यंत वाढते. आजच्या या प्रवासात आपण एकंदर 6 मुद्द्यांवर भर देणार आहोत. पहिला, प्राचीन उपाय. दुसरा, त्यामागील विज्ञान. तिसरा, आयुर्वेदिक दोष. चौथा, औषधाची कृती. पाचवा, याची लागवड. आणि शेवटी 6वा मुद्दा, सुरक्षितता आणि वास्तव. चला तर मग सुरू करूया. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, प्राचीन काळातील श्वसनावरील रामबाण उपाय. ह्या वनस्पतीचा वारसा पाहिलात ना तर खरंच थक्क व्हायला होतं. 2500 वर्षांहून अधिक काळ कफ साफ करण्यासाठी आणि खोकल्यावर उपचार करण्यासाठी याचा वापर होतोय. अगदी चरक संहिता आणि सुश्रुत संहितेसारख्या प्राचीन ग्रंथांपासून ते थेट ब्रिटिश वसाहत काळातील मद्रास मेडिकल रिपोर्ट्सपर्यंत सर्वत्र ह्याचं महत्त्व अबाधित राहिलेलं पाहायला मिळतं. यावरूनच ह्याच्या गुणवत्तेची प्रचिती येते. आता इतिहासातून थेट सूक्ष्म पातळीवर जाऊया. भाग 2, अडुशामागील आधुनिक विज्ञान. या वनस्पतीतला जो सगळ्यात हिरो घटक आहे तो म्हणजे वॅसिसिन. विज्ञानाच्या भाषेत हे एक अल्कलॉइड आहे. आणि हे काय करतं तर आधुनिक श्वासनलिका विस्तारक औषधं जसं काम करतात ना, अगदी तसंच हे श्वसनलिकेचे स्नायू शिथिल करतं आणि घट्ट झालेला कफ पातळ करून श्वसन एकदम सुलभ करतं. आता इथे फक्त वॅसिसिन एकटाच काम करत नाही बरं का. ह्या पानाच्या रचनेत फ्लेव्हनॉइड्स आणि सुगंधित तेलांचे एक उत्तम जाळं असतं. वॅसिसिनोन, क्वेरसेटिन आणि इतर घटक एकत्र मिळून फुफ्फुसातील सूज कमी करतात, फ्री रॅडिकल्स नष्ट करतात आणि श्वसन मार्ग शांत करतात. खऱ्या अर्थाने हा निसर्गाने बनवलेला एक अचूक आणि परिपूर्ण फॉर्म्युला आहे. भाग 3, आयुर्वेदिक दोषांचे संतुलन. आता बघूया हे सगळं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसं जुळतं. आता हा तक्ता बघा, हे खरंच खूप रंजक आहे. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने ज्याला प्राणवह स्त्रोतस मोकळे करणे असं म्हटलं होतं, त्यालाच आजचं आधुनिक विज्ञान ब्रांकोडायलेशन म्हणतंय. आयुर्वेदातला जड, चिकट कफ दोष कमी करणं म्हणजेच आजचं कफ पातळ करण्याचं कार्य आहे की नाही कमाल. प्राचीन निरीक्षणं आणि आजच्या प्रयोगशाळेतील निष्कर्ष एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळत आहेत. पुढे जाऊया भाग 4 कडे, औषध निर्मिती, घरगुती आणि व्यावसायिक. वनस्पती तर समजली, पण ती औषधात कशी बदलते? शतकानुशतके आपल्या घराघरामधून एका अत्यंत सोप्या घरगुती प्रक्रियेचा वापर केला जातोय. ताजी पाने, लवंग, काळी मिरी आणि आल्यासारख्या उष्ण मसाल्यांसोबत उकळायची आणि थोडा गूळ घालून एक छान काढा तयार करायचा. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजीच्या बटव्यातला हा एक हमखास आणि अत्यंत लोकप्रिय उपाय आहे. पण हेच जेव्हा व्यावसायिक पातळीवर बनवलं जातं ना, तेव्हा ही प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय काळजीपूर्वक केली जाते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवानगी अंतर्गत 16 लिटर पाण्याचा अर्क आटवून त्यात साखर आणि मसाले मिसळून एक अत्यंत प्रभावी अशी औषधी पावडर तयार केली जाते, जिला आपण बाजारात अडुळसा कल्प म्हणून ओळखतो. भाग 5 म्हणजेच मलबार नट म्हणजेच अडुळशाची लागवड. ज्यांना याच्या शेतीत रस आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ही वनस्पती अत्यंत स्वयंपूर्ण आणि काटक असते. पावसाळ्यात शेताच्या बांधावर लागवड केली की कोणत्याही मोठ्या किडीचा प्रादुर्भाव न होता अवघ्या 3ऱ्या महिन्यात ती काढणीयोग्य पाने देते आणि त्यानंतर वर्षभर याची काढणी सुरू ठेवता येते. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, भाग 6, सुरक्षितता आणि क्लिनिकल वास्तव. आता बघा, कोणतीही गोष्ट कितीही गुणकारी असली तरी उत्साहाच्या भरात वैद्यकीय वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
अडुळशातले अल्कलॉइड्स अत्यंत शक्तिशाली असतात. त्यामुळे गर्भवती महिला, अल्सर असलेले रुग्ण किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. क्लिनिकल वास्तवाबद्दल बोलायचं तर 2021मधील इंडियन जर्नल ऑफ फार्माकोलॉजी आणि 2020च्या फायटोमेडिसिनमधील छोट्या अभ्यासांनी हे सिद्ध केलंय की याच्यामुळे कफ कमी होतो आणि विशिष्ट एन्झाईम्स रोखले जातात. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे याच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि परिणामांसाठी वैद्यकीय समुदायाला अद्याप मोठ्या प्रमाणावरील क्लिनिकल चाचण्यांची प्रतीक्षा आहे. सरतेशेवटी अडोसा हा निसर्गाच्या औषधालयाचा एक अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावी पुरावा आहे, यात शंकाच नाही. या संपूर्ण सादरीकरणातून एक विचार मात्र नक्कीच मनात येतो. आधुनिक विज्ञानाकडून आपली पूर्ण क्षमता सिद्ध करून घेण्यासाठी असे आणखी किती प्राचीन उपाय आपल्या अवतीभोवती नुसतीच वाट पाहत असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.